शहराच्या विकास कामांसाठी 21 कोटी रुपये मंजूर। इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांसाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, ज्यामध्ये महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे। महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्याचे निर्णय जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुदकेकर यांनी दिले आहेत। जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरातील विविध कामांसाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। महानगरपालिकेतील बांधकाम विभाग आवश्यकतेप्रमाणे विविध कामांचा समावेश करून प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवणार आहे। यातून शहरातील रखडलेली अनेक कामे मार्गी लागणार आहेत। सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत इचलकरंजी शहरातील विविध कामांसाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून 4 कोटी रुपये, नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून 7 कोटी रुपये, अग्निशमन सेवांचे बळकटीकरण योजना जिल्हास्तर अंतर्गत 1 कोटी रुपये आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। गेल्या वर्षी अग्निशमन विभागाला मिळालेल्या निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेला अग्निशमन बंब महानगरपालिकेने खरेदी केला होता। अग्निशमन विभागासाठी मिळालेल्या निधीमुळे शहरातील अग्निशमन दल सक्षम करण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून शहरातील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी चालना मिळणार आहे। महानगरपालिकेतील बांधकाम विभाग आवश्यकतेप्रमाणे प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्याबाबतचे पत्र जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुदकेकर यांनी दिले आहे। कॅमेरामन रोहन हेरलगेसह दिनेश कदम, मँचेस्टर टाइम्स, इचलकरंजी।